बांधकाम कामगाराला स्मार्ट कार्ड दिलं जात आहे. आता त्यासाठी अप्लाय कसा करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणते जोडायचे व आपला फायदा काय होणार आहे, या संदर्भात सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व स्वतःचे स्मार्ट कार्ड बनवून घ्या. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की स्मार्ट कार्डाचे वैशिष्ट्य काय व ते दिसतं कसं व ते असते कसं. स्मार्ट कार्डावर कामगारांचे संपूर्ण नाव असते, कामगारांच्या राहत्या घराचा संपूर्ण पत्ता असतो, कामगारांचा नोंदणी क्रमांक देखील असतो, कामगारांची नोंदणी तारीख असते, लिंग असते, कामगारांची तारीख, कामगारांची जन्मतारीख देखील असते, कामगारांचा मोबाईल क्रमांक असतो, कामगाराचा प्रकार देखील असतो त्यावर लिहिलेला व नोंदणी ठिकाण देखील त्यावर लिहिलेले असते. वरील हे सर्व स्मार्ट कार्डावर लिहिलेले आहेत, जसे की आपल्या आधार कार्डावर लिहिलेले असते आपली जन्मतारीख तारीख हे सर्व ते सर्व याचप्रमाणे त्याच्यावर देखील लिहिलेले असते. स्मार्ट कार्ड अंतर्गत महत्त्वाची सूचना काय आहेत ती आपण पाहूया. हे स्मार्ट कार्ड जपून ठेवावे. हे ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी परत शुल्क आकारून देण्यात येईल. हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे. हे ओळखपत्र कोणाला सापडल्यास त्वरित पत्त्यावर पाठवावे. स्मार्ट कार्डाचे फायदे कोणकोणते ते आता आपण पाहूया. कामगारांना योजनेचा लाभ मिळवणे सोयीस्कर होते. कामगारांची नोंदणी झाल्याचा पुरावा देखील मिळतो. कामगारांना ओळखपत्र मिळते. हे याचे फायदे आहेत. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे बनवायचे. सर्वात प्रथम तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी अर्ज द्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. भरलेला अर्ज हा कार्यालयात जमा करावा लागेल. आता अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र लागत आहेत त्याची माहिती पाहूया आपण. आधार कार्डाची झेरॉक्स, कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो देखील लागते. तुम्ही भरलेला अर्ज आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्राची तपासणी केली जाईल. तसेच तुम्ही अधिकृत पोर्टलवर कामगार नोंदणी केली असल्याची खात्री देखील करण्यात येईल. तुम्ही सर्व माहिती भरलेली असल्यास तुमचे स्मार्ट कार्ड बनवण्यात जाईल. स्मार्ट कार्ड बनवले गेल्याची माहिती SMS तुमच्या मोबाईलवरती कळवला जाईल व 7 दिवसाच्या आत स्मार्ट कार्ड राहत्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठवले जाईल. या प्रकारे तुम्ही देखील आपलं स्मार्ट कार्ड बनवू शकतात व शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देखील मिळवू शकतात. असेच बांधकाम कामगारांचे रिलेटेड व शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.